तो 1 वर्षाचा आहे आणि त्याचं घर जॅक नावाच्या कोणीतरी तयार केलंय आणि ते घर म्हणे सुपर फन आहे, खूप मजेदार. सुपर फन, छानच की. त्याचा जन्म पण तिथेच झालाय. तो सांगतो की घर एकदम तयार होतं. कसं तर सॉफ्ट, कॉम्फी, कोझी, म्हणजे अगदी मऊ, आरामदायी, म्हणजे अगदी सुरक्षित वाटेल असं. बरोबर. इतकंच नाही, घरात चढायला जणू काही लहान टेकड्या आहेत, रोलिंग हिल्स असं म्हटलंय. हो, झोपायला अगदी मऊ जागा आहेत आणि एक विशेष जागा आहे पाण्याचा स्पॉट, ब्लास्ट स्पॉट. अच्छा, ब्लास्ट स्पॉट म्हणजे तिथे तू पाणी उडवतो आणि गंमत म्हणजे तो म्हणतो समटाइम्स आय स्प्लॅश माय मामा ऑल्सो. आईवर पण पाणी उडवतो कधी कधी. अरे वा. शिवाय खेळायला एक मैदान म्हणजे प्लेग्राऊंड पण आहे. या वर्णनातून एका लहान जीवाच्या प्राथमिक गरजा म्हणजे कशा विचारपूर्वक पूर्ण केल्या जात आहेत हे दिसतंय. हो ना, सुरक्षितता आहे, आराम आहे आणि खेळायला म्हणजे उत्तेजनासाठी जागा पण आहे. टेकड्या, पाण्याचा स्पॉट, मैदान. बरोबर. आणि हे रोलिंग हिल्स किंवा ब्लास्ट स्पॉट सारखे शब्द ऐकून असं वाटतं की हे नैसर्गिक नाहीये फक्त. हो, तर कदाचित मुद्दामून त्याच्यासाठी तयार केलेलं एक प्रकारचं अभयारण्य किंवा खास घर असावं. हे महत्वाचं निरीक्षण आहे. म्हणजे त्याच्या गरजा ओळखून प्रयत्न केले जात आहेत. अगदी बरं. पुढे अर्जुन त्याच्या आजूबाजूच्या लोकांबद्दल म्हणजे त्याच्या सामाजिक जगाबद्दल बोलतो. अच्छा, काय म्हणतो? तो म्हणतो की तो आई सोबत राहतो, मामा सोबत, पण तो मोठ्यांना पण पाहतो. बिग ॲलीज असं म्हणतो तो त्यांना. बिग ॲलीज. हो. आणि हे मोठे जीव खातात आणि त्यांना काय म्हणतात त्याला, सोंडे सारख्या गोष्टी आहेत, ट्रंकी थिंग्स असं वर्णन करतो तो. ट्रंकी थिंग्स. अरे वा, हे तर खूपच सूचक आहे. म्हणजे हे जवळजवळ स्पष्टपणे हत्तीच्या पिल्लाकडेच इशारा करताय की नाही? हो, बरोबर. त्याचं निरीक्षण किती बारकाईचं आहे बघा. मोठ्या प्राण्यांचं एक महत्वाचं वैशिष्ट्य, सोंड, त्याने बरोबर टिपलाय. जरी त्याला नाव माहित नसेल तरी. अगदी. हे त्याच्या जगाला समजून घेण्याच्या प्रक्रियेचा भाग आहे आणि याच निरीक्षणातून तो शिकतोय असं पण दिसतंय. तो म्हणतोय की तो स्वतः त्याला काहीतरी चावून खायला शिकतोय. च्यूइंग बेबी बाय ओनली. अच्छा, म्हणजे घन पदार्थांकडे वळतोय. हो. असं वाटतं की मोठ्यांना खाताना पाहून तो शिकत असेल का? अगदी बरोबर. इथे काय होतंय म्हणजे निरीक्षणातून शिकणं, ज्याला आपण ऑब्झर्वेशनल लर्निंग म्हणतो, ते दिसतंय. हो. घन अन्न खायला सुरुवात करणं हा त्याच्या विकासाचा एक महत्वाचा टप्पा आहे आणि हे तो मोठ्यांना पाहून शिकतोय. हे सामाजिक शिक्षणाचं म्हणजे सोशल लर्निंगचं उत्तम उदाहरण आहे. अनेक सामाजिक प्राण्यांमध्ये हे खूप महत्वाचं असतं. कौशल्य शिकण्यासाठी, कळपात मिसळण्यासाठी. म्हणजे त्याच्यासाठी घर जितकं महत्वाचं आहे तितकंच आईचा सहवास आणि मोठ्यांचे निरीक्षण करून शिकणं हेही महत्वाचं आहे. बरोबर. या साध्या वाटणाऱ्या वर्णनातून त्याच्या जगाची कितीतरी माहिती मिळते आपल्याला. त्याच्या भौतिक गरजा, सामाजिक संबंध, शिकण्याची प्रक्रिया सगळंच खरंय. आणि आपण फक्त बाहेरून बघितलं असतं तर कदाचित ह्या भावना म्हणजे ते सुपर फन किंवा आईला पाणी उडवणं हे इतकं स्पष्टपणे नसतं कळलं, नाही का? खरंच नाही. अगदी योग्य मुद्दा मांडला. हे पहिल्या पुरुषी वर्णन आपल्याला फक्त वर्तनाबद्दल नाही सांगत, तर त्याच्या संभाव्य आंतरिक अनुभवांबद्दल पण कल्पना देतं. सुपर फन किंवा आईवर पाणी उडवणं, यातून त्याचा आनंद, त्याचा खेळकरपणा, आईसोबतचं नातं हे दिसतं. ही त्याच्या भावनिक जगाची एक छोटीशी झलकच आहे म्हणा ना. भाषा जरी सोपी असली तरी ती आपल्याला त्याच्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहायला लावते. हो, खरं. आणि ते ट्रंकी थिंग्स सारखे शब्द ते दाखवतात की जग समजून घेताना तो नक्की कशावर लक्ष देतोय. बरोबर. तर अर्जुनाच्या या छोट्या खाणी वर्णनातून आपण आज पाहिलं की एका लहान जीवासाठी सुरक्षित, आरामदायी आणि खेळकर वातावरण किती महत्वाचं आहे. आईचा आधार आणि मोठ्यांकडून शिकण्याची संधी त्याच्या वाढीसाठी किती आवश्यक आहे हे पण कळलं. अगदी. आणि जाता जाता एक विचार करण्यासाठी मुद्दा सोडून जातो. सांगा ना, अशा प्रकारचं जे कथन असतं, पहिल्या पुरुषी कथन, जरी ते सोपं असलं किंवा काहीसं मानवी दृष्टिकोनातून रंगवलेलं असलं, ते ऐकल्यावर प्राणी किंवा लहान मुलांच्या आंतरिक जगाबद्दलची आपली समज किंवा सहानुभूती खऱ्या अर्थाने वाढते का? अच्छा, विचार करण्यासारखा प्रश्न आहे. हो. त्यांच्या अनुभवांबद्दल आपण जी गृहीतक धरतो त्यांना हे आव्हान देतं का, यावर श्रोत्यांनी नक्की विचार करावा.